ही छोटीशी गोड अशी मुलगी माझ्याकडे इतक्या रागाने बघत होती. का बरं बघत होती सांगते. सो हे एव्हरीवन, माझं नाव निकिता आहे आणि मी नागपूरला राहते. तर हा माझा मदर्स डेच्या दिवशीचा स्टॉल होता, म्हणजे संडेचा स्टॉल होता. आणि या दिवशी मला ऑर्डर्स पण होते भरपूर केकचे, त्यामुळे मी भरपूर अशी क्वांटिटी नाही नेली होती, नॉर्मल क्वांटिटी घेऊन गेली होती मी स्टॉलला. तर ती जी मुलगी आहे तिला चॉकलेटचा जार केक हवा होता आणि ती आली पण भरपूर लेट होती आणि माझ्या चॉकलेटचे जार केक लवकर संपून गेले होते. आणि तिला चॉकलेटचाच हवा होता, कारण ती याआधी पण माझ्या स्टॉलला भरपूरदा आली आहे, तर तिला तेच आवडायचं, तर त्याच्यामुळे ती दरवेळेस तेच घ्यायची. तरी ती तिच्या मम्मीला म्हणत होती, म्हणते की मम्मी त्या कपकेकवाल्या दीदीकडे चल, पण त्यांना यायला उशीर झाला आणि तिला ते चॉकलेटचं जार केक नाही मिळालं, म्हणून ती माझ्याकडे रागाने बघत होती. पण मी तिला बोलली की माझी गलती नाही आहे, तिची मम्मी तुला लेट घेऊन आली. तर त्यानंतर ती तिच्या मम्मीला बघायला लागली. तर फार छान वाटतं जेव्हा छोट्या मुलांना आपलं कोणती गोष्ट आवडतं आणि त्यांच्या लक्षातसुद्धा असतं की यांच्याकडे हे मिळतं. सो फार असे छान मला ते रिॲक्शन्स वाटले आणि छान होता माझा संडेचा स्टॉल, छान होता. म्हणजे सगळं माझं सेल झालं होतं, फक्त एकच पायनॅपलवालं जार केक उरलं होतं, जे की मी त्या छोट्या मुलीला बोलली पण की हे हवं का, तर ती बोलली नाही मला तेच हवं. तर काही नाही, एक छोटं म्हणजे एकच उरल्यामुळे ते आम्ही घरीच घेऊन आलो होतं. तर असं काही माझा दिवस होता आणि रिव्ह्यूज पण खूप छान आले होते. त्या दिवशी ती एक छोटीशी बाळ आलं, तर तिला पण एवढी छोटी असून तिलासुद्धा ते माझं कपकेक्स आणि ते जार केक्स वगैरे आवडले होते. तर फार छान वाटतं जेव्हा तुम्ही इतकं छान रिस्पॉन्स देता. तर माझं स्टॉल एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे, संडेला असतं, फुटाळा लेकला सेल्फी पॉईंटच्या अपोजिटला. टायमिंग आहे 6:30 to 10 PM. तर नक्की व्हिजिट करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.